विरारची आई जीवदानी देवीचे हे स्थान पालघर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान. या ठिकाणी प्राचीन अशा मंदिरात आदिमायेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. हे श्री जीवदानी देवीच्या मंदिराकडे जाणारे प्रवेशद्वार आहे. येथून पायऱ्या चढून वर मंदिरापर्यंत आपण जातो. तुम्हाला पायऱ्या चढून जाणे शक्य नसेल तर भाविकांच्या सुविधेसाठी येथे फनिक्युलर आहे. केबलच्या सहाय्याने ट्रेनची सुविधा या ठिकाणी आहे. येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 1400 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. गडाच्या पायथ्यापासून सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या आहेत. तसेच मंदिरापर्यंत जाणारा दुसरा एक जुना मार्ग आहे, तो 5 पायरी मार्ग. तेथून हे भाविक वर जात असतात. वर जाताना पायथ्यापासून फुले, प्रसाद अशी खरेदीची दुकानं आहेत. अशा पायऱ्या चढत आपण वर जातो. वसई तालुक्यातील विरारजवळील डोंगरावर असलेल्या जीवदानी देवीचे स्थान हे राज्यातील मोठ्या देवस्थानापैकी एक आहे. येथील हे मंदिर 17व्या शतकात उभारण्यात आले. पूर्वी हे मंदिर लहान होते. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारानंतर आताचे देवीचे भव्य मंदिर आपल्यासमोर दिसते. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी येथे एका गुहेत देवीची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून या ठिकाणी आई जीवदानीचे हे स्थान आहे. हे स्थान देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. जागृत देवीचे हे स्थान असून देवीला केलेला नवस इथे पूर्ण होतो. आई जीवदानी देवीच्या मंदिरात गर्भगृहासमोर मोठा सभामंडप आहे. मंदिराचे गर्भगृह सुमारे 6 फूट उंच पाषाणात खोदलेले आहे. उभ्या असलेल्या देवीच्या मुखावर सुवर्ण मुकुट आहे. आईच्या डाव्या हातात कमलपुष्प व उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या बाजूला त्रिशूल आहे. मंदिराच्या गर्भगृहाला लागून 12 फूट खोल अरुंद अशी श्रीकृष्ण गुहा आहे. सकाळी 5:30 वाजता काकड आरती, त्यानंतर अभिषेक घालून साजशृंगार. दुपारी 12 वाजता तसेच सायंकाळी 7:30 वाजता देवीची आरती होते. नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असलेल्या जीवदानी आईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. मंदिरात दर्शन करून वर आल्यावर आपल्याला दर्शन होते श्री बारोडा देवीचे. तसेच कालभैरवाचे मंदिर आहे आणि बाजूला महाकाली मंदिर आहे. एका मोठ्या शिलेवर भाविकांनी चिटकवलेली नाणी दिसतात. या शिलेला नाणे चिटकवले तर मनाची इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. डोंगरावर गाय आणि वासरू यांची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी एक गाय दररोज देवीच्या दर्शनासाठी येथे येत असे. तिचे हे प्रतीक आहे. या स्थानाला गायगोटा म्हणूनही ओळखले जाते. तसेच खालच्या भागात गुहा आहेत. तेथील मार्ग बंद आहे. आपले विरारच्या आई जीवदानीचे दर्शन होते. या ठिकाणी तुम्ही कसे येऊ शकता तर विरार रेल्वे स्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. मुंबई, ठाणे व पालघर येथून विरारसाठी ST सुविधा आहे. खाजगी वाहनाने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकता. मंदिर परिसरात वाहनासाठी पार्किंगची सुविधा आहे. तसेच या ठिकाणी राहण्याची सुविधा देखील आहेत. तर भाविकांच्या सेवेसाठी भोजनालयाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी 15 रुपये प्रसाद स्वरूपात भोजन दिले जाते. असे दर्शन आपल्याला या ठिकाणी होते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.